आजची रेसिपी आहे तांदळाचा उन्हाळी वाळवणाचा खिचे पापड। 1 कप रेशनचे तांदूळ वापरून पापड खार आणि सोडा न घालता मी हे पापड बनवते आहे। एकदम पांढरे शुभ्र आणि बनवायला इझी, तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल असा हा पापड आहे। तांदळाचं पीठ न करता, जास्त न मेहनत घेता तुम्ही हा पापड इझिली बनवू शकता। चला तर तांदळाचे खिचे पापड कसे बनवायचे ते बघूया। 1 कप रेशनचे तांदूळ घेतले आहे। कोणत्याही वाटीचं किंवा ग्लासचं तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता। 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। तांदूळ छान चोळून धुवायचे, कारण रेशनचे तांदूळ हे थोडे मळकट असतात। पापड पांढरा शुभ्र होण्यासाठी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तांदळापेक्षा जास्त पाणी घालून 15 मिनिटं आपल्याला हे तांदूळ मुरत घालायचे आहे। प्लेटनी झाकून ठेवलं आहे। 15 मिनिटानंतर तांदूळ छान आपले मुरलेले आहे। आता कुकरमध्ये हे तांदूळ लावून घ्यायचे। ज्याप्रमाणे आपण भात मांडतो त्याप्रमाणेच हे तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। कुकरमध्ये पूर्ण तांदूळ घालून घेतले आहे। या कपाने 4 कप मी पाणी घालते आहे। तुम्ही जर वाटीचं प्रमाण घेतलं असेल तर त्यानुसारच 4 वाट्या पाणी घाला। मी कपाचं प्रमाण घेतलं आहे। 4 कप पाणी घालायचं, म्हणजे तुमचा पापड अजिबात चुकणार नाही। थोडंसं मीठ घालते आहे। मीठ छान मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 4 शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या। अशा पद्धतीने मी कुकरच्या शिट्ट्या 4 करून घेतल्या आहे आणि कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून घेतलं आहे। असा आपला तांदळाचा आसट भात तयार झालेला आहे। चमच्याच्या साहाय्यानेच हा भात पूर्ण एकजीव करून घ्यायचा आणि गरम असतानाच करायचा, म्हणजे छान मिक्स होईल। किंवा तुमच्या इथे मॅशर असेल तर मॅशरच्या साहाय्याने तुम्ही करू शकता। एखाद्या वेळेला तांदूळ नवा किंवा जुना असेल तर पाणी कमी जास्त लागतं, तर तुमचा आसट झाला नसेल भात तर थोडं पाणी घालून डबल 1 शिट्टी लावून घ्यायची। पेस्ट आसट वाटत असेल तर थोडा वेळ, म्हणजे 5 मिनिटं गॅसवर ठेवू शकता। अशा पद्धतीने थोडंसं मी हातावर गोळा करून बघते। छान एकजीव झालेला आहे। 1 लोई बनवून आता बाकीची पेस्ट जी आहे ती आपल्याला झाकून ठेवायची आहे। झाकून ठेवल्यामुळे ते कोमट गरम राहील आणि पापड छान बनतील। प्लास्टिकला मी तेल लावून घेते आहे आणि 1 लोई ठेवून वर एका पॉलिथिनला, प्लेन पॉलिथिनला तेल लावून घेते आहे आणि हातानेच प्लेट घेऊन त्यावर प्रेस करते आहे। असं छान प्रेस करून घ्यायचं। जर मोठा हवा असेल तर बोटाने थोडंसं प्रेस करून घ्यायचं। असा आपला झटपट पापड पातळ असा तयार झालेला आहे। आणखी एक बनवून दाखवते। जर तुमच्या इथे पापड मशीन असेल तर पापड मशीनमध्ये पण तुम्ही हे पापड बनवू शकता, पण ही पद्धत एकदम इझी आहे। बघा किती झटपट आपला पापड तयार झालेला आहे। हे पापड बनवायला वेळ लागत नाही आणि एका कपामध्ये माझे 40 पापड बनलेले आहे। रात्रीच्या वेळेला तुम्ही करून ठेवले, दुसऱ्या दिवशी उन्हात जरी टाकले तरी हे पापड छान तयार होतात। आता हे वरचा भाग सुकल्यानंतर पलटवून दाखवते। एकदम इझिली पलटत आहे। पंख्याखाली 1 रात्रभर सुकवून दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळत घालू शकता। पापडाला 1 दिवसाची ऊन दिल्यानंतर असा आपला पांढरा शुभ्र कडक पापड तयार झालेला आहे। वर्षभर हे डब्यात तुम्ही पापड स्टोअर करून ठेवू शकता। आता मी हा पापड तळून दाखवते। गॅसवर कढई ठेवून तेल तापवून घेतलं आहे। तेलामध्ये पापड टाकल्यानंतर बघा किती छान फुललेला आहे। असा आपला झटपट पापड तयार झालेला आहे। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। असा आपला तांदळाचा खिचा पापड तयार झालेला आहे। उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा। कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा बनला आहे। असे आपले पापड तळून झालेले आहे। आता मी 1 पापड
तोडून दाखवते आहे। बघा किती छान खुसखुशीत झालेला आहे। दाताला त्रास होणार नाही आणि जिभेवर टाकला तर एकदम विरघळेल असा आपला पापड छान खुसखुशीत तयार झालेला आहे। चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, स्वस्थ रहा। व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद।